नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बी मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज नवरात्रीचा हंगामा सगळीकडे पसरला आहे। रंगबिरंगी साड्या आणि देवीच्या जयघोषाने हवा भरली आहे। पण नवरात्री फक्त नृत्य आणि उपवास नाही, ही आहे शक्तीची आराधना। 9 दिवस 9 रूप आणि प्रत्येक दिवसाचं एक खास रहस्य। आज आपण घेऊन येतोय नवरात्रीच्या पहिल्या दिवशीची देवी म्हणजे माता शैलपुत्री। तिच्या जन्मापासून ते तिच्या शक्तीच्या गूढ कथा, तिच्या पूजनाची विधी, मंत्र आणि ते सगळं जे तुम्हाला कधीच सांगितलं गेलं नाही। तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती, कथा आणि थोडं रहस्यमय वळण। जर तुम्हाला व्हिडिओ आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला सुरुवात करूया। जय माता दी। नंबर 1, नवरात्रीची ओळख आणि पहिल्या दिवसाचं महत्त्व। मित्रांनो, नवरात्री म्हणजे संस्कृतमध्ये नव म्हणजे 9 आणि रात्री म्हणजे रात्र आहे, म्हणजेच 9 रात्रींची साजरी। ही 9 रात्री देवी दुर्गेच्या 9 रूपांची पूजा करण्यासाठी साजरी केली जाते। शरद नवरात्री, चैत्र नवरात्री, माघ नवरात्री, पण सर्वात मोठी शरद नवरात्री। यंदा 2025 मध्ये शरद नवरात्री 22 सप्टेंबर पासून सुरू होईल, ज्यात पहिला दिवस शैलपुत्रीचा आहे। पण का पहिल्या दिवशी शैलपुत्री? कारण ती आहे नवरात्रीची हरदाहिशिवती। जसं घराची पायाभरणी मजबूत नसली तर घर उभं राहत नाही, तसंच नवरात्रीचं पहिलं रूप मजबूत आणि स्थिर आहे। तिचं नाव शैलपुत्री। शैल म्हणजे डोंगर आणि पुत्री म्हणजे कन्या, म्हणजे हिमालयाची कन्या। ती आहे पार्वती, सती, हेमावती, एकाच देवीचं वेगवेगळी रूप। रहस्य काय? शैलपुत्री मूलाधार चक्राची अधिशास्त्री आहे। योगशास्त्रात मूलाधार म्हणजे शरीरातील पहिलं चक्र, जे स्थिरता, संरक्षण, ऊर्जा देतं। तिची पूजा केली की तुमचं जीवन स्थिर होतं, भीती दूर होते। एकदा विचार करा, डोंगर किती मजबूत असतो, पावसात वादळातही हलत नाही, तशीच तिची शक्ती आहे। भाग 2, शैलपुत्री देवीची माहिती, रूप, शक्ती आणि प्रतीके। चला आता देवीचं रूप पाहूया। कल्पना करा, एक सुंदर स्त्री, डाव्या हातात कमळ, उजव्या हातात त्रिशूल, 3 गुणांचा नाश करणारं सत, रज, तम। तिच्या डोक्यावर अर्धचंद्र, शिवशक्तीचं संयोग दर्शवणारं, आणि ती बसलेली आहे नंदीवर, भगवान शिवाच्या वाहनावर। तिचा रंग पहिल्या दिवशी लाल, ऊर्जा आणि उत्साहाचा रंग। तिची शक्ती काय? ती आहे शक्तीची जननी। पुराणानुसार तिने इंद्र आणि इतर देवतांनाही हरवलं होतं। उपनिषदामध्ये सांगितलंय, तूच शक्ती आहेस, ब्रह्मा विष्णू शिव आहे, तुझ्या विना काही नाही। तिच्या आशीर्वादाने भक्तांना धन, ऐश्वर्य, सुख मिळतं। पण रहस्यमय गोष्ट आहे, ती चंद्राशी जोडलेली आहे। ज्योतिषात चंद्र मनाचा कारक आहे आणि शैलपुत्रीची पूजा मनाची अस्थिरता दूर करते। देवीचं इतर नाव काय आहे? भवानी। भव म्हणजे जगाचा रक्षक। हेमावती, सोन्यासारखी तेजस्वी। तिची पूजा करणारे भक्त म्हणतात, माता मला डोंगरासारखी स्थिरता दे। एक छोटीशी माहिती, नवरात्रीत तिच्या पूजेसाठी कलश स्थापना करतात, ज्यात मातीची कुंडी, पाणी, सुपारी आणि दुर्वा ठेवतात। हे कलश देवीचं प्रतीक आहे। भाग 3, शैलपुत्री देवीची कथा, जन्म ते पुनर्जन्म। आता येतं मुख्य रहस्य, देवीची कथा। ही कथा आहे प्रेमाची, त्यागाची आणि शक्तीची। सुरुवात सतीपासून। प्राचीन काळात दक्ष प्रजापती, ब्रह्मदेवाचा पुत्र, यांची कन्या सती। सतीला भगवान शिवाची भक्ती लागली, पण दक्षाला शिव आवडत नव्हते। तो ध्यानस्थ असायचा, राजशी नाही। तरी सतीने दक्षाच्या विरोधाला कवटाळून शिवांशी लग्न केलं। एकदा दक्षाने मोठं यज्ञ आयोजित केलं, सर्व देवतांना बोलवण्यात आले, पण शिव सतीला बोलवलं नाही। सती गेली यज्ञात, दक्षाने अपमान केला। शिव हे भिकारी आहेत, सतीला असह्य झालं, तिने स्वतःला अग्नीत अर्पण केलं। शिव दुखापतीने
वेडेच झाले. त्यांनी सतीचं शरीर उचलून तांडव केलं. विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचं शरीर खंडित केलं, ज्यापासून 51 शक्तिपीठ निर्माण झाले. पण कथा इथे संपत नाही. येथेच येतं रहस्य. सतीने वचन दिलं होतं, मी पुन्हा जन्म घेईन आणि शिवांशी लग्न करीन. आणि ती जन्मली हिमालय राजाची कन्या म्हणून, शैलपुत्री. हिमालयाने तिला पार्वती नाव दिलं. पार्वतीने लहानपणापासून शिवाची तपश्चर्या केली. हजारो वर्ष वनात राहिली. फळं खाऊन ध्यान करून तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने लग्न स्वीकारलं. ही कथा ऐकून थरार येते ना. रहस्य काय? शैलपुत्री ही सतीचं पुनर्जन्म आहे, ज्याने मृत्यूनंतरही प्रेम जिवंत ठेवलं. पुराणामध्ये सांगितले, तिच्या तपश्चर्येमुळे पृथ्वी स्थिर झाली. एकदा तिने इंद्राला हरवलं आणि देवतांना सांगितलं, मीच शक्ती आहे. ही कथा भक्तांना शिकवते, त्याग केला तर नवजीवन मिळतं. भाग 4. शैलपुत्री देवीची रहस्यमय कथा, गूढ आणि लोककथा. मित्रांनो, आता येतं खरं रहस्य. शैलपुत्रीच्या कथेत अनेक गूढ बाबी आहेत. एक लोककथा सांगते, हिमालयात एका गावात एक गरीब ब्राह्मण राहायचा. त्याला मुलगा नव्हता. नवरात्रीत शैलपुत्रीची पूजा केली आणि स्वप्नात देवी आली, तुझी श्रद्धा डोंगरासारखी आहे, तुला धन मिळेल. आणि दुसऱ्या दिवशी गावात सोन्याची खाण सापडली. हे खरं आहे का? पण लाखो भक्त म्हणतात तिच्या आशीर्वादाने चमत्कार होतात. दुसरं रहस्य आहे मूलाधार चक्र. योगात हे चक्र जागृत केलं तर कुंडलिनी शक्ती जागी होती. शैलपुत्रीची पूजा पहिल्या दिवशीच का? कारण ती आधार देते. एका प्राचीन ग्रंथात लिहिलंय, शैलपुत्रीने डोंगर उचलले आणि महिषासुराच्या डोक्यावर मारले. पण हे महिषासुर वधाच्या आधीच आहे. गूढ आहे ना. काही विद्वान म्हणतात तिच्या त्रिशूलाने 3 लोक नष्ट केलं. तिसरं रहस्य आहे, तिच्या पूजेनंतर चंद्राची कला वाढते. नवरात्री अमावस्येनंतर सुरू होते आणि तिच्या पूजेनंतर चंद्राची शक्ती वाढते. ज्योतिषात चंद्राशी जोडलेली ती मनाची शांतता देते. एक छोटी कथा. एका राजाने शैलपुत्रीला भेट दिली आणि त्याच रात्री त्याला स्वप्न आलं, डोंगरातून सोनं वाहत होतं. हे रहस्य भक्तांना आकर्षित करते. भाग 4. शैलपुत्री पूजन, विधी, मंत्र आणि आरती. चला आता प्रॅक्टिकल भागाकडे. पहिल्या दिवशी घटस्थापना करा. सामग्री: मातीची कुंडी, पाणी भरलेलं कळश, सुपारी, कोजरी, दुर्वा, अक्षदा आणि लाल कापड. विधी: सकाळी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, कुंडीत माती पसरवा, कळश ठेवा आणि ओम ऐं क्लीं चामुंडाय विची असा मंत्र म्हणत स्थापना करा. पूजा: देवीचे चित्र किंवा मूर्तीला लाल साडी नेसवा, चंदन कुंकुम लावा. भोग: केळी, मध आणि पुरणपोळी. मंत्र: बीज मंत्र ओम श्री शौ शैलपुत्रे नमः. कवच मंत्र: वंद वाचित लाभाय चंद्रात कुत्र शिखराम वृषारुद्धा शूलधारा शैलपुत्री यवस्मिनी. आरती: जय अंबे गौरी. आरती साजी. आरती म्हणा किंवा व्हिडिओ लावा. पूजा संपल्यावर प्रसाद वाटप करा. उपवास, फळाहार किंवा व्रत करा. भाग 6. आध्यात्मिक महत्त्व. मित्रांनो, शैलपुत्रीची पूजा केली की जीवनात स्थिरता येते. ती शिकवते, डोंगरासारखं खंबीर राहा, त्याग करा, पण प्रेम जिवंत ठेवा. नवरात्री ही यात्रा आहे. पहिल्या दिवसापासून शैलपुत्री आधार देते. शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री पूर्तता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट्समध्ये तुमची शैलपुत्री पूजेची स्टोरी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसह ऑन करा. धन्यवाद.